ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 460 मध्ये जोरदार स्वागत. श्रोते, आपण मागील अध्यायात पाहिलेले आहे योग गती वर्णन. आता आपण पाहणार आहोत योग मार्गातील विघ्नांचे वर्णन. श्रोते हो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की संपूर्ण शिव महापुराण आता समाप्त होण्याच्या एकदम जवळ आहे. 464 अध्याय आहेत आणि फक्त 4 अध्याय शिल्लक राहिलेले असून आपण जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अध्याय पहिल्यापासून संपूर्ण शिव महापुराण कथेचा आनंद घ्या, जेणेकरून आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर शिवजींचा कृपाशीर्वाद सदैव राहील. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. उपमन्यू पुढे म्हणाले की श्रीकृष्णजी योग साधना करणाऱ्या पुरुषांना पुढील 10 विघ्ने बाधा उत्पन्न करतात. आलस्य, तीक्ष्ण व्याधी, प्रमाद, स्थान संशय, अनवस्थित चित्तता, अश्रद्धा, भ्रांती दर्शन, दुःख, दौर्मन्यस्य आणि विषय लोलुपता. योग्यांच्या शरीरामध्ये आणि चित्तामध्ये जो आळशीपणा उत्पन्न होतो त्यालाच येथे आलस्य म्हटले गेले आहे. कफ, वात आणि पित्त या धातूंच्या विषमतेने जे दोष उत्पन्न होतात त्यांना व्याधी म्हणतात. या व्याधी कर्मदोषामुळे उत्पन्न होतात. योग साधनेच्या अभावाला प्रमाद म्हणतात. इथे एक छोटीशी टीप आहे. योगाविषयी तत्परता पाहिजे, तसे नसेल तर योग साधना होत नाही, त्यालाच येथे प्रमाद म्हटले आहे. हे आहे की नाही, हे ध्येय आहे की ते, अशा प्रकारे आक्रांत झालेले, द्विधा झालेले ज्ञान म्हणजेच स्थान संशय. मन कोठेही स्थिर न होणे हीच अनवस्थित चित्तता, चित्ताची अस्थिरता होय. योगमार्गात मनाच्या भावरहित प्रेमशून्य वृत्तीला अश्रद्धा म्हणतात. विपरीत भावाने युक्त असलेल्या बुद्धीला भ्रांती म्हणतात. कष्ट, ताप यालाच दुःख अशी संज्ञा आहे. याचे 3 प्रकार आहेत: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. मनुष्याच्या चित्ताचे जे अज्ञान जनित दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. पूर्वकर्मांच्या परिणामाने शरीरामध्ये जे रोग किंवा व्यंग्य उत्पन्न होतात त्यांना आधिभौतिक दुःख म्हणतात. विद्युतपात, शस्त्राघात, विष इत्यादिकांपासून जो त्रास होतो त्याला आधिदैविक दुःख म्हणतात. इच्छेवर आघात झाल्याने मनात जो क्षोभ उत्पन्न होतो त्याला दौर्मनस्य म्हणतात. विचित्र विषयांमध्ये जो सुखाचा भ्रम आहे त्यालाच विषय लोलुपता म्हणतात. ही विघ्ने शांत झाल्यावर योगपरायण योग्याला दिव्य उपसर्ग उत्पन्न होतात. ते सिद्धीचे सूचक असतात. प्रतिभा, श्रवण, वार्ता, दर्शन, आस्वाद आणि वेदना या 6 प्रकारच्या सिद्धीच उपसर्ग म्हटले जातात. ते योगशक्तीच्या ऱ्हासास कारणीभूत होतात. अतिशय सूक्ष्म कशाच्या तरी आश्रयाने असलेल्या, भूतकाळात अस्तित्वात असलेल्या, भविष्यकाळात उत्पन्न होणाऱ्या अथवा फार दूर असलेल्या सर्व वस्तुमात्रांचे बिनचूक जसेच्या तसे ज्ञान होणे याला प्रतिभा म्हणतात. ऐकण्याचा प्रयत्न न करताही सर्व शब्द व्यवस्थित ऐकू येतात याला श्रवण म्हणतात. समस्त देहधाऱ्यांचे बोलणे नीट समजणे याला वार्ता म्हणतात. कोणताही प्रयत्न न करता दिव्य पदार्थ दिसणे याला दर्शन म्हणतात. दिव्य रसांचा स्वाद प्राप्त होणे याला आस्वाद म्हणतात. दिव्य स्पर्शांचा आणि ब्रह्मलोकापर्यंतच्या गंधादी दिव्य भोगांचा अनुभव घेणे यालाच वेदना म्हणतात. सिद्ध योग्यापाशी सर्व रत्ने स्वतः उपस्थित होतात आणि अनेक वस्तू प्रदान करतात. मुखातून इच्छेनुसार नाना प्रकारची मधुरवाणी प्रकट होते. सर्व प्रकारची रसायने आणि दिव्य औषधी सिद्ध होतात. त्या योग्याला देवांगना प्रणाम करतात आणि मनोवांछित वस्तू देतात. योगसिद्धीच्या एका देशाचा साक्षात्कार झाला तरी मन मोक्षाकडे लागते. ज्याप्रमाणे या सर्व गोष्टी मी पहिल्या आणि अनुभवल्या त्याप्रमाणे मोक्षही मिळू शकतो हे लक्षात येते. कृशता, स्थूलता, बाल्यावस्था, वृद्धावस्था, युवावस्था, नाना जातींचे स्वरूप, पृथ्वी, जल, अग्नी, वायू या 4 तत्वांचे शरीर धारण करणे आणि पार्थिव अंगाशिवाय मनोहर ग्रंथ ग्रहण करणे, गंध ग्रहण करणे हे पार्थिव ऐश्वर्याचे 8 गुण सांगितले गेलेले आहेत. जलामध्ये निवास करणे, भूमीवर जल उत्पन्न करणे, इच्छा करताच कोणत्याही आतुरतेशिवाय समुद्र प्राशन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे, या विश्वात जेथे इच्छा होईल तेथे जलाचे दर्शन होणे, घट नसतानाही हातात जल येणे, ज्या विरस वस्तूला खाण्याची इच्छा होईल ती तत्काळ विलक्षण रसयुक्त होणे, जल, तेज, वायू या 3 तत्वांचे शरीर धारण करणे आणि पार्थिव शरीर छिद्ररहित होणे हे 8 गुण आणि त्यामध्ये पार्थिव ऐश्वर्याचे 8 गुण मिळवून जलीय ऐश्वर्याचे 16 अद्भुत गुण आहेत. शरीरातून अग्नी प्रकट करणे, अग्नीच्या तापाने जळण्याने भय दूर होणे, इच्छा होताच कोणत्याही प्रयत्नाशिवाय जगाला जाळून भस्म करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे, अग्नी स्थापन करणे, हातात अग्नी धारण करणे, सृष्टीला दग्ध करून तिला पुन्हा जशीच्या तशी करण्याची क्षमता येणे, अन्नादिकांना मुखातच पचवणे, तसेच तेज आणि वायू या 2 तत्वांचे शरीर धारण करणे हे 8 गुण आणि त्यामध्ये जलीय ऐश्वर्याचे 16 गुण मिळून तेजस ऐश्वर्याचे एकूण 24 गुण सांगितले जातात. मनासमान वेगवान होणे, प्राण्यांच्या अंतःकरणात क्षणार्धात प्रविष्ट होणे, कोणताही प्रयत्न न करता पर्वतादिकांचा महान भार सहज उचलता येणे, विशाल होणे, सूक्ष्म होणे, हातात वायू पकडणे, बोटाच्या अग्रभागाच्या
आघाताने भूमीला कंपित करणे आणि एकमात्र वायुतत्वानेच शरीर निर्माण करणे हे 8 गुण आणि त्यामध्ये तेजस ऐश्वर्याचे 24 गुण मिळवून वायूशी संबंधित ऐश्वर्याचे 32 गुण आहेत. शरीराला सावली नसणे, इंद्रियांचे न दिसणे, आकाशात स्वेच्छेने संचार करणे, इंद्रियांच्या सर्व विषयांचा समन्वय होणे, आकाशाला उल्लंघने, आपल्या शरीरात त्याचा प्रवेश होणे, आकाशाला पिंडाप्रमाणे सघन बनवणे आणि निराकार होणे हे 8 गुण आणि वायूच्या ऐश्वर्याचे 32 गुण मिळून आकाशाच्या ऐश्वर्याचे 40 गुण आहेत. आकाशाच्या ऐश्वर्यालाच अंबर ऐश्वर्य म्हणजेच इंद्राचे ऐश्वर्य म्हणतात. इच्छेनुसार सर्व वस्तू प्राप्त होणे, मनात येईल तेथे जाणे, सर्वांना पराभूत करणे, सर्व गुह्य अर्थांचे दर्शन होणे, कर्माला अनुरूप असे निर्माण करणे, सर्वांना वश करणे, नेहमी प्रिय गोष्टींचे दर्शन होणे आणि एका स्थानी राहूनच सर्व विश्व दिसणे हे 8 गुण आणि इंद्राच्या ऐश्वर्याचे 40 गुण मिळून चंद्राच्या ऐश्वर्याचे 48 गुण आहेत. हे ऐश्वर्य आधीच्या ऐश्वर्यापेक्षा अधिक गुण असलेले आहे. चंद्राच्या ऐश्वर्याला चांद्रमस ऐश्वर्य किंवा मानस ऐश्वर्य म्हणतात. छेदणे, मारणे, बांधणे, खोलणे, संसाराच्या अधीन असलेल्या सर्व प्राण्यांना ग्रहण करणे, सर्वांना प्रसन्न ठेवणे, मृत्यूला जिंकणे आणि काळावर विजय मिळवणे हे 8 गुण आणि चांद्रमस ऐश्वर्याचे 48 गुण मिळून अहंकारिक ऐश्वर्याचे 56 गुण आहेत. अहंकारिक ऐश्वर्याला प्राजापत्य ऐश्वर्य असेही म्हणतात. संकल्पाने सृष्टीची रचना, पालन, संहार करणे, सर्वांवर आपला अधिकार स्थापन करणे, प्राण्यांच्या चित्ताला प्रेरित करणे, सर्वांमध्ये अद्वितीय होणे, या विश्वाहून नव्या वेगळ्या विश्वाची रचना करणे, शुभाला अशुभ करणे आणि अशुभाला शुभ करणे हे 8 गुण आणि प्राजपत्य ऐश्वर्याचे 56 गुण मिळून बौद्ध ऐश्वर्याचे 64 गुण आहेत. बौद्ध ऐश्वर्याला बाह्य ऐश्वर्य असेही म्हणतात. याहून उत्कृष्ट असे जे गुणयुक्त ऐश्वर्य आहे त्याला प्राकृत ऐश्वर्य म्हणतात. वैष्णव ऐश्वर्य असे त्याचे अन्य नाव आहे. त्या तीनही लोकांचे पालन अंतर्भूत आहे. त्या संपूर्ण ऐश्वर्याला ब्रह्मदेव आणि अन्य कोणीही जाणू शकत नाही. त्याला पौरुषपद असेही म्हणतात. गणपतीपद पौरुषपदाहून उत्कृष्ट आहे. त्याला ईश्वरपद असेही म्हणतात. श्री विष्णूंना त्या पदाचे किंचित ज्ञान आहे. अन्य कोणीही त्याला जाणू शकत नाही. या सर्व ज्ञानसिद्धी उपसर्गयुक्त आहेत. त्यांना परमवैराग्याने प्रयत्नपूर्वक थांबवावे. ज्याचे चित्त या अशुद्ध मायावी गुणांमध्ये ऐश्वर्यामध्ये आसक्त आहे त्याला सर्व कामना पूर्ण करणारे परमेश्वर कधीही प्राप्त होत नाही. त्याला नेहमी भय राहते. म्हणून जो मनुष्य साधक, योगी, देवांच्या, असुरांच्या आणि राजांच्या ऐश्वर्यांना तसेच भोगांना तृणासमान समजून त्यांचा त्याग करतो त्याला उत्कृष्ट योगसिद्धी प्राप्त होते. त्या योगसिद्धी मुनीला जगावर अनुग्रह करण्याची इच्छा असेल तर त्याने स्वेच्छेने संचार करावा. अशा मुनीला गुण आणि भोग यांचा उपभोग घेऊन अंतिम मोक्ष प्राप्तीच होते. श्रीकृष्णजी, आता मी योगाचे वर्णन करणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. शुभ काळी शुभ देशी म्हणजेच शिवक्षेत्र, एकांत ठिकाण, जीवजंतू, कोलाहल, कोणतीही बाधा नाही अशा स्थानी सारवलेल्या स्वच्छ सुंदर भूमीला गंध आणि धूपादिकांनी सुवासित करावे. तेथे फुले विखरावी, छत बांधावे, ते चांगल्या प्रकारे सजवावे. तेथे कुश, पुष्प, समिधा, पाणी, फळे व मुळे उपलब्ध होऊ शकतील अशी सुविधा असावी. तेथे मग योगाचा अभ्यास करावा. जेथे अग्नी, पाणी, पाला, पोचाळा, माशा, मच्छर, सर्प, हिंसक जंतू, हिंस्र पशु, दृष्टांचा वावर आणि भयाची संभावना आहे अशा ठिकाणी योगाभ्यास करू नये. स्मशानात, चैतन्य वृक्षाखाली, वारुळाजवळ, जीर्ण शीर्ण घरात, नदी, महानदी, समुद्र यांच्या तीरावर, चौकात, गल्लीत, रस्त्याच्या मध्यभागी, उजाड उद्यानात, गोठ्यात तसेच अनिष्टकारक आणि निंदनीय स्थानी योगाभ्यास करू नये. अजीर्ण झाले असता, करपट ढेकर येत असता, सर्दी झाली असता, विष्टामूत्राने शरीर दूषित झाले असता, अतिसार होत असता, अधिक भोजन केले असता, परिश्रमांनी थकवा आला असता, मन चिंतेने व्याकुळ असता, तहान भूक लागली असता आणि गुरुजनांचे कार्य करत असता योगाभ्यास करू नये. ज्याचा आहार विहार उचित आणि प्रमाणात आहे, जो आपली कर्मे यथायोग्य करतो, योग्य वेळी झोपतो, योग्य वेळी उठतो आणि जो परिश्रम रहित अतिकष्टांपासून सावध आहे त्यानेच तत्परतेने योगाभ्यास करावा. आसन मृदू, सुंदर, विस्तृत, सर्व बाजूंनी सारखे आणि पवित्र असावे. पद्मासन, स्वस्तिकासन आदी जी यौगिक आसने आहेत त्यांच्यावरही अभ्यास करावा. आपल्या आचार्यांपर्यंत जी गुरु परंपरा आहे तिचे क्रमशः स्मरण करून त्या सर्वांना नमस्कार करावा. छाती, मान आणि मस्तक सरळ ठेवावे. नेत्र आणि ओठ सहज मिटलेले असावेत. मस्तक काहीसे उंच असावे. दातांना स्पर्श करू नये. दातांच्या अग्रभागी स्थित असलेल्या जिवेला अविचल ठेवावे. टाचांनी दोन्ही अंडकोश आणि प्रजननेंद्रिय यांचे रक्षण होईल असे बसावे. आपले बाहू दोन्ही मांड्यांच्या वर तिरके ठेवावे. उजव्या हाताचा पृष्ठभाग डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवावा. पाठ हळूहळू उंच करावे. छातीला पुढील भागी सुस्थिर करावे. दृष्टी नासिकेच्या अग्रभागावर केंद्रित करावी. अन्यत्र कोठेही पाहू नये. प्राणाचा संचार रोखून पाषाणासारखे निश्चल व्हावे. आपल्या मानस मंदिरात हृदयरूपी कमळाच्या आसनावर पार्वतीसह शिवजींचे चिंतन करून ध्यान यज्ञाने
त्यांचे पूजन करावे. मूलाधार चक्रात नासिकेच्या अग्रभागी, नाभीमध्ये, कंठामध्ये, टाळूच्या दोन्ही छिद्रांमध्ये, भुवयांच्या मध्यभागी, द्वारदेशी, ललाटामध्ये आणि मस्तकामध्ये शिवजींचे चिंतन करावे. शिव आणि शिवा यांच्यासाठी यथोचित रीतीने उत्तम आसनाची कल्पना करून तेथे सावरण किंवा निरावरण शिवजींचे स्मरण करावे. द्विदल, चतुर्दल, षटदल, दशदल, द्वादश दल अथवा षोडश दल कमळाच्या आसनावर विराजमान असलेल्या शिवजींचे विधिवत स्मरण करावे. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले कमळ द्विदल आणि विजेसारखे प्रकाशमान आहे. त्याचे एक दल दक्षिणेला आणि दुसरे उत्तरेला आहे. त्याच्यावर क्रमशः ह आणि क्ष हे दोन अंतिम वर्ण अंकित आहेत. षोडश दल कमळाची 16 दले 16 स्वरूप आहेत. त्यांच्यावर क्रमशः अ पासून अहम पर्यंत अक्षरे अंकित आहेत. या कमळाच्या कंदाच्या मुळातून 12 दले प्रस्फुटित झाली आहेत. त्यांच्यावर पूर्वादी क्रमशः क पासून ठ पर्यंत 12 अक्षरे अंकित आहेत. सूर्यासमान प्रकाशमान असलेल्या या द्वादश कमळाचे आपल्या हृदयामध्ये ध्यान करावे. त्यानंतर दुग्धासमान उज्ज्वल असलेल्या दशदल कमळाचे चिंतन करावे. त्याच्या दलांवर क्रमशः ड पासून फ पर्यंत 10 अक्षरे अंकित आहेत. त्याच्या खालच्या बाजूस धूमरहित निखाऱ्यासारख्या वर नसलेले षोडश दल कमळ आहे. त्याच्या 6 दलांवर क्रमशः ब पासून ल पर्यंत 6 अक्षरे अंकित आहेत. मूलाधारात स्थित असलेले चतुर्दल कमळ सुवर्णासमान वर्ण असलेले आहे. त्याच्या 4 दलांवर क्रमशः व पासून स पर्यंत 4 अक्षरे अंकित आहेत. या कमळांपैकी जे कमळ आपल्याला आवडते त्यातच महादेव आणि महादेवीचे चिंतन करावे. त्यांचे स्वरूप अंगुष्ठासमान निर्मळ आणि सर्व बाजूंनी दीप्तिमान आहे, अथवा ते शुद्ध दीपशिखे समान आकाराचे आणि आपल्या शक्तीने पूर्णतः विभूषित आहे, अथवा चंद्रकला आणि ताऱ्यासारखे रूप असलेले आहे, अथवा दो भाताच्या अग्राप्रमाणे वा कमळाच्या देठामधून निघणाऱ्या तंतूसारखे आहे, अथवा कदंबाच्या गोलकाप्रमाणे वा दवबिंदूप्रमाणे आहे. याप्रमाणे कोणत्याही स्वरूपात त्यांचे चिंतन करावे. ते रूप पृथ्वी आदी तत्वांवर विजय प्राप्त करणारे आहे हे लक्षात घेऊन ध्यान करणाऱ्या पुरुषाला ज्या तत्वावर विजय मिळवण्याची इच्छा आहे त्या तत्वाच्या अधिपतीच्या स्थूल मूर्तीचे चिंतन करावे. ब्रह्मदेवांपासून सदाशिवापर्यंत तसेच भवादी 8 मूर्ती याच शिवजींच्या स्थूल मूर्ती आहेत असे शिवशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे. मुनीश्वरांनी त्या मूर्तीचे 3 प्रकार सांगितले आहेत: घोर, शांत आणि मिश्र. घोर मूर्तीचे चिंतन केले तर त्या पाप आणि रोगांचा शीघ्र नाश करतात. शांत मूर्तीमध्ये शिवजींचे ध्यान केले तर योग्य वेळी सिद्धी प्राप्त होते. मुक्ती, शांती, शुद्ध बुद्धी आणि क्रमशः सर्व सिद्धी प्राप्त होतात. मिश्र मूर्तीमध्ये शिवजींचे चिंतन केल्याने दीर्घकाळाने सिद्धी प्राप्त होतात. तर अशा प्रकारे श्रोत्यो, योगाची संपूर्ण माहिती सांगणारे हे जे 2 अध्याय होते, एक मागील अध्यायात व्हिडिओत पाहिला आहे आणि या पुढील जो 460वा अध्याय आहे यामध्ये देखील आपण काय विघ्न असतात, कसं आपल्याला त्यांना पार करायचं आहे आणि आपल्याला योग्य सिद्धी प्राप्त करायची आहे याविषयीचीच हा माहिती सांगणारा अध्याय इथे समाप्त होत आहे. श्रोत्यो, पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत शैव योग वर्णन आणि त्यानंतर नैमिषारण्यातील मुनींची यात्रा आणि शेवटचा अध्याय असणार आहे मुनींना मोक्ष प्राप्ती आणि शिव महापुराण महात्म्य. श्रोत्यो, लवकरच भेटूया पुढील अध्यायामध्ये. ओम नमः शिवाय.